वाघबीळ खाडीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह. घोडबंदर भागातील वाघबीळ गाव परिसरात असलेल्या वाघबीळ खाडीत बुधवारी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी कासारवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. घोडबंदर येथील विसर्जन घाटजवळ वाघबीळ खाडीमध्ये अंदाजे 45 ते 50 वर्ष असलेल्या एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळून आला. हा मृतदेह अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीने खाडीमधून बाहेर काढून कासारवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील कार्यवाहीसाठी हा मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्यातील 4ही उमेदवार एकनाथ शिंदे असे समजून काम करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महायुतीच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र. ठाण्यातील 4ही उमेदवार एकनाथ शिंदे आहेत असे समजून काम करा. पुढची 5 वर्ष सेवा करण्याचा विश्वास मतदारांना द्या. विजय आपलाच आहे असा मौलिक कानमंत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिला. ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे ठाणे, कोपरी, पाचपखाडी, ओवळा, माजिवडा आणि कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई व मित्रपक्ष महायुतीचा मार्गदर्शन मेळावा बुधवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, उमेदवार संजय केळकर, प्रताप सरनाईक आणि नजीम मुल्ला यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. ठाणे जिल्हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. लोकसभेला संविधान आणि घटनेविषयी खोटे फेक नॅरेटिव्ह पसरवले जाते. यावेळी थोडे गाफील राहिल्याची कबुली देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यानंतर लाडक्या बहिणींना आर्थिक स्वातंत्र्य देण्याचे काम केले. राहुल गांधी खोटे बोलतात, खटाखट म्हणतात, पण आमचे पटापट खात्यात जमा झाले. आता बहीण लाडकी आणि भरली धडकी अशी अवस्था विरोधकांची झाली आहे. बहिणीच्या खात्यात 5 हप्ते भरणारे आमचे सरकार आहे. आम्ही देणारे आणि हे हप्ते घेणारे आहेत. आता लाडक्या बहिणी विरोधात नागपूर कोर्टात गेले आहे. उद्धव ठाकरे काँग्रेसचे खेळ खोडा घालतात. त्यांना बहिणींनी जोडा दाखवावा असे आवाहन करून बहिणींविषयी काहीही बोलणाऱ्यांना थोडी तरी लाज बाळगा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बजावले. भविष्यात लाडकी बहीण योजनेबरोबर सुरक्षित बहीण योजनेअंतर्गत 25,000 जणींना पोलीस भरती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. लोकसभा, विधानसभा सारख्या निवडणुकीमध्ये उमेदवाराला घरोघरी पोहोचवणे अशक्य असते. कार्यकर्तेच घरोघरी जात असतात. तेच घरोघरी जाऊन ते आपले ब्रँडिंग करतात. यासाठी कार्यकर्त्यांना सांभाळा. कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे. कार्यकर्त्यांना फाट्यावर मारले तर ते देखील तुम्हाला फाट्यावर मारतील असा इशारा उमेदवारांना देऊन मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना बाहेर पडा आणि जोडणी करा. कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ ही 3च चिन्हे लक्षात ठेवा. मी सर्व ठिकाणी पोहोचू शकत नाही एकनाथ शिंदे म्हणून तुम्ही पोचायचे आहे. ठाण्यातील 4ही उमेदवार एकनाथ शिंदे आहेत असे समजून काम करा असा कानमंत्र कार्यकर्त्यांना दिला. कसं ठाण्यामध्ये आपल्याला जिल्ह्यात जास्त वेळ द्यायला मिळायचा. आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच सभा मेळावे असल्यामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये थोडा वेळ तसा पूर्वीसारखा मिळणार नाही. आणि म्हणून हे ठाणे जिल्हा हा आपला बालेकिल्ला आहे, महायुतीचा बालेकिल्ला आहे. आणि या जिल्ह्यामध्ये आता झालेली लोकसभेची जी निवडणूक आहे, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आपण नरेश म्हस्के यांना विजयी केलं प्रचंड मताधिक्याने. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. अनेक लोकांनी तर्क वितर्क, अंदाज, सट्टा बाजार सगळं चाललं होतं. नरेश म्हस्के
ठाण्यात भीमशक्ती मनसे शक्ती एकत्र. सुनील खांबे यांच्या आंबेडकरेट युनायटेड अलायन्स मनसे उमेदवार अविनाश जाधव यांना पाठिंबा. मतदारांना आता बदल हवा असल्याने ठाण्यात भीमशक्ती मनसे शक्ती एकत्र आली आहे. मनसेचे ठाणे शहर उमेदवार अविनाश जाधव तरुण तडफदार उमेदवार असून 24 तासात काम करणारा असल्याने चळवळीचे नेते सुनील खांबे यांच्या आंबेडकरेट युनायटेड अलायन्सने अविनाश जाधव यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. येणाऱ्या 20 तारखेला अविनाश जाधव विजयाचा गुलाल उधळणार असा विश्वास यावेळी खांदे यांनी दिला. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे अविनाश जाधव जोमाने रिंगणात उतरले आहे. जाधव यांनी ठाणे शहर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली असून त्यांची विजयाच्या मार्गाने वाटचाल सुरू आहे. जिकडे अन्याय तिकडे अविनाश जाधव धावून जातात हे ठाण्याने बघितले असल्याचा यावेळी खांबे यांनी सांगितले. ठाणेकर नागरिकांच्या प्रत्येक अडीअडचणीत तसेच समस्येला तोंड देण्यासाठी अविनाश जाधव नेहमीच तत्पर असून त्यांच्या प्रचाराने विरोधकांमध्ये धडकी भरली असल्याचे मत सुनील खांबे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवी मोरे, DC पाटील, संदीप खांबे आदी सर्वजण उपस्थित होते. आंबेडकरवादी जनतेच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही अविनाश जाधव. सत्ताधाऱ्यांना अनेक वेळा लोकांनी निवडून दिले आहे, मात्र ठाण्याचा विकास खोळंबलेल्या अवस्थेत आहे. आता नवीन चेहऱ्याला संधी मिळावी अशी लोकांची अपेक्षा असल्याने मी निवडणुकीला सामोरे जात असून आंबेडकरवादी जनतेच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नसल्याचा विश्वास यावेळी ठाणे शहर विधानसभेचे मनसेचे अधिकृत उमेदवार अविनाश जाधव यांनी दिला आहे. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे एक वादा अविनाश, अरे एक वादा अविनाश, भीमशक्ती मनसे शक्तीचा, भीमशक्ती मनसे शक्तीचा, भीमशक्ती मनसे शक्तीचा. ठाण्यासाठी खूप मोठं नाव आहे. मागील 2 दशक सुनील खांबे साहेबांनी ठाण्यात चळवळीने ठाणे गाजवलं होतं आणि ठाण्यातला असा कुठलाच व्यक्ती नाहीये की ज्याला सुनील खांबे यांचं काम माहिती नाहीये. आणि दलित तरुणांमध्ये त्यांच्या बाबतीत एक प्रचंड मोठ्या प्रमाणात क्रेज आहे. मी ज्या वेळेला ब्रह्मांड असेल किंवा किंगकॉंग नगर असेल, आझाद नगर असेल, मनोरमा नगर असेल, या भागात फिरत ज्या वेळेला होतो त्यावेळेला सतत लोकांकडनं एक गोष्ट येत होती की तुम्ही सुनील दादांना सांगा, तुम्ही सुनील दादांना सांगा. सुनील दादा हो म्हणाले तर आम्ही तुमच्या सोबत आहोत. मग मी 2-3 दिवसापूर्वी सुनील दादांची भेट घेतली, त्यांना विनंती केली की दादा अशा अशा प्रकारचं मी काम आम्ही सुरू केलेलं आहे. सो तू जर पाठी उभा राहिलास तर हे विजय आपण निश्चित मिळवू. दादाने तात्काळ मला हो म्हटलंय. मला बोले ऑलरेडी मी खूप वर्ष तुझं काम पाहतोय आणि याच्या पुढे तू उत्तम काम करावंस यासाठी मी तुझा पाठिंबा देईन. कारण आता जे सत्ताधारी आहेत त्यांना अनेक वेळेला लोकांनी संधी दिलेली आहे. एका नवीन चेहऱ्याला संधी मिळावी, एका तरुणाला संधी मिळावी यासाठी दादांनी मला पाठिंबा दिलाय. मी माझ्या पूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या परिवाराकडनं दादाचे मनापासून आभार मानतो आणि पूर्ण खात्रीने सांगतो की त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलाय त्याला मी कधीही तडा जाऊन देणार नाही, हे शक्तीवर सांगतो. जी भूमिका आहे ती महाराष्ट्राच्या हिताची आहे आणि महाराष्ट्राचे जे नागरिक आहेत ते आज त्यांची कुटुंबांना झालेली आहे. तर राजसाहेबांच्या माध्यमातून त्या सगळ्यांना न्याय मिळेल या अपेक्षेने आणि राजसाहेबांच्या गेल्या महिन्याभरातला मी इंटरव्ह्यू त्यांचे मोर्चे सभा ऐकतोय. तर ते महाराष्ट्राला नेतृत्व हवं आहे आणि त्या दिशेने अविनाश हा आमची निर्विवादपणे निवड आहे आणि अविनाश विजय होतोय हे मी या ठिकाणी घोषित करतो. धन्यवाद. विशेष निवडणूक निरीक्षक BR बालकृष्णन यांनी घेतला ठाणे जिल्ह्यातील निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा. येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी होत असलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले विशेष निवडणूक निरीक्षक निवडणूक खर्च BR बालकृष्णन यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा घेतला. ठाणे हा राज्यातील महत्त्वाचा जिल्हा असल्याने सर्व 18 विधानसभा मतदारसंघातील निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सतर्क राहून समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या. या बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिंगारे, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सह पोलीस आयुक्त दत्ता शिंदे, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर D स्वामी, 18 विधानसभा निवडणूक मतदारसंघासाठी नियुक्त केलेले केंद्रीय खर्च निरीक्षक आशिष कुमार पांडे, रवींद्र सिंधू, सुरेंद्र पाल, श्रीजी मणिगंडासामी,
जिल्हा समन्वय अधिकारी, नोडल अधिकारी आदी उपस्थित होते. या बैठकीत विशेष निवडणूक निरीक्षक B.R. बालकृष्णन यांनी निवडणूक प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. तसेच पोलीस, SST, FST, राज्य उत्पादन शुल्कामार्फत आतापर्यंत करण्यात आलेली कारवाई याबाबतचीही माहितीही त्यांनी घेतली. तसेच त्यांना सतर्क राहण्याच्या सूचनाही दिल्या. ठाणे जिल्ह्यातील सर्व तपासणी नाक्यावर आतापर्यंत केलेल्या कारवाई, सापडलेला अवैध मद्यसाठा तसेच अनधिकृतपणे ने-आण करण्यात आलेल्या असलेल्या रोख रक्कम याबाबत आढावा देखील त्यांनी घेतला. तसेच आतापर्यंत जी कारवाई करण्यात आलेली आहे त्याचा डेटाबेस तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यात बाहेरच्या जिल्ह्यातून गोवा, दमण येथून अवैधरित्या येत असलेला मद्यसाठा, ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, उल्हासनगर येथील हातभट्ट्यांवरून होणारी मद्याची अवैध विक्री याबाबतचा आढावा घेत असताना कारवाई दरम्यान ड्रोनचा वापर करावा असेही त्यांनी नमूद केले. तसेच रेल्वे स्टेशनवर सुरू असलेल्या तपासणीचा आढावा घेत असताना रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या व संशयास्पदरित्या आढळणाऱ्या प्रवाशांची देखील तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.